घरी 10-12 पोर आणि 11-12 13 पोटात टाकून त्यांना तपास नाही भाऊ. आणि 11-12 पोर आणि हम दो हमारे दो पाहिजे का? हे कोणत्या पद्धत आहे? हो मी कुठल्याच नियमात बसत नाही रे. मी फक्त हरिनामाच्या नियमात बसते. बस मी नियमात बसत नाही. मी फक्त हरिनामाच्या नियमात बसते. आणि वेडे वेडे म्हणता मला वेडे म्हणता मला वेडे म्हणता मला तुम्ही भोळे म्हणता मला वेडे म्हणता मला तुम्ही भोळे. चालले पंढरपूरच्या वारीला. पंढरपूरच्या वारीला काय करते? काय करते जाऊ? 8 दिवसा बाजारा जाते 50 केळी मोजून आणते मधला गाभा मी खाते या नवऱ्याला साली देते. अरे भाऊ तुला त्याचा अर्थ कळतो का? मधला गाभा तू काय? मी आषाढी वारीच्या दिंडीला जाते आणि त्या दिंडीला जाऊन तिळं भक्ती भावाने पूजा करते आणि त्या ठिकाणी जो परमार्थिक जो गाभा आहे केळीतला तो गाभा मी खाते आणि तो जे विकल्पाच्या स्थानी हे नवऱ्याला देते. अशी मी हाय वेडी आणि वेडे वेडी लंगुड्याला कमाल म्हणलं तू फोन तू कन्फर्म असं आहे का? लोकांना आपल्याला एक करतील बरं का? दिंडीमध्ये घेऊन जातील लांब. पंढरपूरच्या दिंडीत नाही न्यायची. भरपूर आजच केलं काही आनंदात भांडत होत्या नाही आम्हाला लागत सांगितली. आणि वेडे वेडे म्हणता मला पाणी मोर मोर मार लोणी शिंपी शिंपी पाणी बस येडीच असंच आहे. आणि वेडे वेडे म्हणता मला अंदाज एकनाथ माझं गाव शकून सांग वयाले यमाई माझं नाव 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 शकून सांग वयाले
तया नगरी केली वस्ती मी तर आले एक भावे सप्ताह झाले जावा काहीतरी संदेश द्यावा सप्ताच्या निमित्ताने या ठिकाणी आले म्हणून म्हणते तया नगरी केली वस्ती मी तर आले एक भावे ऐसा माझा शकून दादा चित्त येऊन ऐकावा निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव शकून सांगावया शकून सांगावया माझं माझं गाव शकून सांगावया माझं माझं गाव शकून सांगा चक्रवर्ती 56 कोटी यादव गेले कोळीपंथी कौरव पांडव गेले दादा बहुनेनो किती तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी ना राहती निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव बहीण भावाचा विवाह लागेल 5 वर्षाची बाळा भरदार मागेल 6 वर्षाची नारी गरोदर राहील निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव पृथ्वीवर थोर धुनाट वारा सुटे थोर थोर पर्वत उडून जाती 18 जाती दादा एका ठिकाणी जेवती निर्गुण निराकार दादा नवरा माझं गाव गुरुपुत्र तो वीरा एका जना गरीबरी निळा गुरुपुत्र तो वीरा लागती पायात आणि कोल्हातील खेळायला
रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते 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 खायला देते घेऊन येते खायला देते आणि घेऊन येते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते बंदास यकनाथ की असं कसं नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला रोज दारू ठेवले तर कदरून गेले मी त्याला निसती निसते कदरून गेले निसता रोज दारू रोज दारू रोज दारू येईल तो आता बाहेर पहा तुम्ही
पेट जाऊ नका म्हणून सांगितलं. हा? तुम्हाला किती वेळ सांगितलं मी दारू पेट जाऊ नका म्हणून सांगितलं? तूच म्हणले होती ना काय म्हणले तुम्ही? तुम्ही पाण्याला चालले तुम्ही दारू पिऊन येऊ. अहो मी तसे नव्हते म्हणले. मी म्हणलं मी पाण्याला चालली, घरात कुत्र कात्र जाईल, दार लावून एका सगळं खरं आहे गे. पण काय करते मला सगळं उलटच ऐकू यायला. आता काय झालं रस्त्याला मी येत होतो घरी. रस्त्याला येतात एक बाई कधी एक भाजीची पाटी घेऊन चालली होती. बर ती काय सांगत होती, हा चुका घ्या चुका हा 10 रुपयाला चुका, चुका घ्या चुका 10 रुपयाला चुका. मला ऐकायला आलं मुक्त घ्या बाई काय शिकवाय वाढत होती चिकली चुकली घातली खिशात. ते 50ची नोट काढली तिच्या हातात दिली. ती त्याला म्हणलं बाई हे 50 रुपये घ्या आणि 5 मुख्य द्या. तिचा नवरा आला मुख्य तर घेतलेच नाही, वीस मुक्का मार सगळं उलटच ऐकू यायला लागलं. मुक्का मार मिळाला का? हा काय असं वर करणे झालं? नाही मग ते ऑपरेशन केलं. नवरा नको ग बाई मला दादा आता तुम्ही दारू सोडणार आहे का नाही माझ्या एवढं सांगा बरं. मी दारू सोडणार नाही. मग? काय काय दारू सोडलं? दारू मध्ये काय भेटायचं? अहो दारूमुळे आपल्या गावामध्ये किती लोक मेले माहिती का? आपल्या गावात 10 लोक मेले. बाबा हा पेपर मध्ये छापून येईल पाहिलं का तुम्ही? कोणत्या येण्याला सांगितलं तुला? येण्याला काय सांगायचं? मग पेपर मध्ये छापून येईल. पेपर मध्ये छापून हा. आपल्या गावात 10 लोक गेले. हा मग आजपासून पण पण ना हा आजपासून बरं झालं बाई. मी मागते देवाला 1 डोळा देव देतो, मला 2 डोळे. दारू सुटले मग खरंच ना आता माही शपथ. तुझ्या आईची शपथ बघ. नवरा नको ग बाई बोल ना. आपल्या शेजारचं ते त्याच्या बायकोला हा दर महिन्याला पगार झाला का हा त्याच्या बायकोला तो पिक्चर दाखल घेऊन जातो, हॉटेलात घेऊन जातो जेवायला. तुम्ही कधी नेला का? तू काय येडी बिडी काय? काय येईल? मग एवढी सोन्यासारखी बायको असू हा मी लोकांच्या मला नाही म्हणते. मग जाधव साहेबाचं नाव काढलं जाधव साहेबाच्या बायकोचं. तो काय जाधव साहेबाच्या बायकोला पिक्चर पाहायला घेऊन जातो. हा मग जागीरदार झालं का काय? तुम्ही नेला कधी? हं? मग मी नेला होतो ना तुला. कधी तू होती काही आहे का काही खायला? आहे घरात काही? काय नाही खायला. दारू का दारू? काय नाही खायला ग? काय 50 पोते आणून टाकलं घरामध्ये. 50 पोते वर कोण म्हणून का घरात काही खायला आहे का? 50 होते मग शारीरिक कमी बांधायचे ते. अगं तुला काही कळतं का? काय माझ्या मेवणीची बहीण तुला काही कळतं का? 50 होते काय गव्हाचे मोकळे? अगं आता दिवस पानकळीचे चालू आहे. हा हं? हा. आपलं कोपीचं घर आहे. हा. हं? तो गणगोत आला तर ते जावं ते म्हशीन बेवड्या जावायला काय केलं? हा. हं? हा. ते जर आले तर तुला सारायची पंचमी झाली पाहिजे म्हणून आहे हा. ना मी ते पाय पुसायसाठी हा. 50 पोते कोठ्यावरून घेऊन आलो.
पोटाचं काय काम होतं पाय ती पुसणं. पण अर्ध तोंड असतं पुन्हा नाही नाही नवरा नको ग बाई मला बर वर करून का टाप होती ग शर्ट वाढव झाला का तिकून द्यायचा मला कापून घ्यायचा थोडा तो नाही नाही शर्ट इकडून आणलेलं माहिती आहे मला सके 100 रुपये दे ना काय आला दे ना पण. काय आला आता तू म्हणले का दारू सोडा म्हणून हा हा मग उठाई उठ गए तुम्ही दारू सोडायला जाणार आहे, दारू सोडी त्याकडे म्हणून आता दारू सोडायची ना हा आता मी दारू आजपासून सोडलं बर हं? आता काय करतो हा. 100 रुपये दे हा. आता काही खुशी खुशी मला खुशी लागली बरं. आता काही खुशी खुशी जातो हा आणि 1 क्वार्टर लावूनच येतो. 1 रुपया मिळायचं नाही नको देऊ हा 1 रुपया मिळायचं नाही कशाला पाहिजे आता दारू तर सोडलीच हा. नाही. आता काय करायचं नाही हा. 100 रुपये हा. 50 दे 50 1 रुपया मिळायचं नाही नको देऊ हा काय करील 50 रुपये घेईल हा दारू पिऊन येईल हा. एवढं सोन्यासारखी बारीक सारखी बायको माही होती हा. हं? मी दारू पिऊन येईल तिला मारीन हल्ली हा. धिंगाणं होईल त्याच्यापेक्षा हिला नको देऊ हा मग जाऊ दे 25 दे ना 25 1 रुपया मिळायचं नाही म्हटलं ना? दे ना 25. नाही 1 रुपया सुद्धा नाही नको देऊ हा. मला पण भीक लागलं का हा हं? आता जातो मी हा उधार दारू पिऊन येतो उधार दारू पिऊन येतो. मग तुझा भेदभाव पाहतो तुम्हाला कोण उधार देतात त्याच्याकडे पाहते तो इकडे पाहते आता हा हे बघ हा. मी चाललो खरी हा पण आता एक लक्षात ठेव हा. मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या शेजाऱ्याने ना केलं ग बया